जानकी जीवन स्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव पुंडलीक वरदा हरि विठ्ठल श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय। श्री महाराजांच्या सेवेमध्ये दासबोधाची उजळणी आपण पाहत आहे। सारशोधन समासामध्ये समर्थ आपल्या मनावरती ठसवतायत की आसाराला बाजूला करणं आवश्यक आहे। आसार जी गोष्ट आहे ती गोष्ट मुबलकतेनं असते। अनेक उदाहरणं समर्थांनी दिली, जसं की काचांचे तुकडे काचमणी पुष्कळ असतील पण सोनं आणि खरं रत्न दुर्मिळ असतं। अशाच प्रकारची उदाहरणं त्यांनी पुढेही दिलेली आहेत, जसं की कल्पतरू हा दुर्मिळच असणार पण बाकी गवत भरपूर उगवलेलं असतं। अनेक गायी दिसतील पण कामधेनू मात्र दुर्मिळ असते। समर्थांना असंच सुचवायचं आहे की आत्मज्ञानाव्यतिरिक्त दृश्याचा पसारा अमूप आहे, भरपूर आहे। आता हे जे समर्थ सांगतायत याच्याकडे आपण सूक्ष्मतेनं पाहूया। दृश्य म्हणजे काय हे आपण अनेकदा पाहिलं, पण त्या पसाऱ्यामध्ये आपण अडकून आहोत या विषयाकडे आपण थोडं सखोलतेनं पाहूया। कारण जोपर्यंत आपल्याला आपली अडकवणूक कळणार नाही तोपर्यंत साराबद्दल आपल्याला काही समजणार नाही। म्हणून तर समर्थांनी हे दृष्टांत दिले आहेत। कोठे दिसेना कल्पतरू उदंड सेरांचा विस्तारू, पाहता नाही मळियागरू बोरी बाभळा उदंडी, कामधेनू जाणीजे इंद्रे सृष्टीत उदंड खिल्लारे, महद्भाग्य भोगिजे नृपवरे इतर कर्मानुसार, नाना व्यापार करीती जन अवघेची म्हणती सकांचन, परंतु कुबेराचे महिमान कोणासीच नये, तैसा ज्ञानी योगेश्वर गुप्तार्थ लाभाचा ईश्वर, इतर ते पोटाचे किंकर नानामते धुंडिती, तस्मात सार ते दिसेना आणि असार ते दिसे जना, सारासार विवंचना साधू जाणती। म्हणून आपण आसाराचा पसारा पाहायचा आहे। समर्थ जी उदाहरणे देतात त्यामध्ये ते काय म्हणतायत पहा। बोरी बाबळीची झाडं हवी तेवढी दिसतील पण कल्पतरू दिसणार नाही। गायींची खिल्लार पुष्कळ आहेत पण कामधेनू मात्र इंद्रापाशी आहे। आता कितीही व्यापार लोकांनी केला तरी स्वतःला धनिक ते म्हणवतील पण कुबेराची सर त्यांना येणार नाही। तसं समर्थ म्हणतायत जो खरा ज्ञानी आहे, योगेश्वर आहे, त्याला आत्म्याचं धन मिळालेलं असतं, म्हणजे स्वस्वरूपाचं धन मिळालेलं असतं। बाकी सगळे मात्र मतांतर शोधत राहतात। समर्थ म्हणतायत हे जाणून घेण्यासाठी साधू संगती लागेल। तस्मात सार ते दिसेना आणि असार ते दिसे जना, सारासार विवंचना साधू जाणती। म्हणून आसाराचा जो पसारा आहे तो केवळ समजून घेऊन उपयोग नाही, त्यामध्ये आपण कसे गुंतलो गेलो याकडे सखोलतेनं पाहणं आवश्यक आहे। आपल्या आत आपल्याला मन, चित्त, बुद्धी इत्यादी गोष्टी लाभलेल्या आहेत। ही आपल्या आतील इंद्रिये आहेत। आता या इंद्रियांच्या सवयी आपण पाहूया। प्रत्येक इंद्रियाला एक सवय असते। हाताला पहा, एक सवय आहे स्पर्श करण्याची, वस्तू धरण्याची सवय हाताला आहे। तसंच डोळ्यांना पाहण्याची सवय आहे। मन या इंद्रियाला मननाची सवय आहे, विचार करण्याची सवय आहे। बुद्धी या इंद्रियाला निर्णय घेण्याची सवय आहे आणि चित्ताला चिंतन करण्याची सवय आहे। दृश्य ही गोष्ट प्रत्येक इंद्रियाच्या सापेक्ष बदलते। गुलाबाचं फूल आहे तर ते सुंदर डोळ्यांना दिसतं, पण नाकाला त्याचं सौंदर्य कळत नाही। नाकाला त्याचा सुगंध येईल, त्वचेला सुगंध येणार नाही, दृश्य दिसणार नाही, पण गुलाबाच्या फुलाचा स्पर्श कळेल। म्हणजे शब्द, स्पर्श, रूप, रसगंध यामार्फत विषयांचं सेवन केलं जातं। जसं आपण एखादा अन्नपदार्थ खाल्ला की तो खाल्ल्यानंतर काम संपत नाही, खात असतानाच काम सुरू होतं पचनाचं। तोंडामध्ये लाळ येते जी अन्नाला पचवायला लागते। अन्न पोटात गेल्यानंतरही पचन सुरू होतं आणि मग कालांतरानं ते अन्न पचून संपतं। तसंच आपल्या इंद्रियांकरवी जेव्हा आपण विषय आत घेतो तेव्हा मनाकडनं, चित्ताकडनं, बुद्धीकडनं त्या विषयाचं सेवन वारंवार घडत राहतं। पहा, 5-10 वर्षांपूर्वी कुणी आपला अपमान केलेला असेल
तर ती व्यक्ती, तो अपमान आणि त्या अपमानाबद्दलचा राग आजही आपल्या आत असतो. मग ही चूक आपल्या इंद्रियांची की इंद्रियांच्या मागे असलेल्या सवयीची? ही सवयीची चूक आहे. आपण आपल्या मनातून गोष्ट काढू शकलो नाही, ही आपली चूक आहे. मन मनाचं काम करतच आहे, त्यात मनाचं काही बिघडलं नाही, पण आपण मात्र मनाच्या अधीन झालो. आपण ती गोष्ट बाजूला न काढता त्या गोष्टीच्या मननामध्ये राहिलो आणि मग पुन्हा पुन्हा आपण त्या अपमानाचं दुःख भोगलं. अशाच प्रकारे आपण दृश्यामध्ये आसक्त होऊन राहतो. एक अनुभव आला आणि तो सोडून दिला असं आपलं होत नाही. तो अनुभव आपण आतमध्ये साठवत ठेवतो. ही आपली साठवणूक आपल्या साधनेच्या आड येते. आता समर्थ हा जो दृश्याचा पसारा सांगतायत किंवा असाराचा पसारा सांगतायत, समर्थांचे शब्द पहा. आणि असार ते दिसे जना. आपल्याला सार दिसत नाही, असार दिसत राहतं असं समर्थ म्हणतायत. म्हणजे त्या पसाऱ्यात आपण गुंतून आहे असं पहा. समजा आपण सरोवरामध्ये डुबकी दिली, अगदी खोल खोल उतरलो तर आपल्या चहूबाजूला काय आहे? पाणीच पाणी आहे. तशाच प्रकारे आपल्याला दृश्याचा संग होतो, पण तो संग आपण टाकत नाही. त्या दृश्यामध्ये रममाण होऊन राहतो. समजेल अशा भाषेत सांगायचं झाल्यास, जेव्हा अपमान झाला तेव्हा आपण पळून तर जाऊ शकत नव्हतो. त्या अपमानाचा प्रसंग आपल्या जीवनामध्ये येऊन गेला, पण तिथून आपण बाहेर न येता तो अपमान आपल्या उराशी आपण धरून ठेवतो. म्हणजे काय घडलं? घटना तर घडली, पण घटना आपण जपून ठेवली. असं पहा, आपल्याला इंद्रिये लाभलेली आहेत आणि ती स्थूल आहेत, विषयही स्थूल आहेत. त्यामुळे स्थूलाचा स्थूलाशी संबंध येणारच आहे. आपल्या डोळ्यांना काही दिसणार नाही असं तर होणार नाही. कानांवर आवाज येणारच आहेत, मनामध्ये मनन होणारच आहे, चित्तामध्ये चिंतन होणारच आहे. तिथं आपण थांबायचं नाही आहे, हे ध्यानात घेणं आवश्यक आहे. हा अपमानाचा प्रसंग आपल्या मनाच्या आणि चित्ताच्या विषयासंदर्भानं पाहिला. आता जिभेच्या संदर्भानं पाहूया. आपल्याला बासुंदी आवडली, आपण खाल्ली, पुन्हा पुन्हा खाल्ली, ठीक आहे, पण तिथून आपण बाहेर येत नाही. त्या बासुंदीची आठवण आपण जपून ठेवतो. काही दिवसांनी ती आठवण काढतो, आपल्या तोंडाला पाणी सुटतं आणि पुन्हा पुन्हा जाऊन आपण ती बासुंदी पितो. म्हणजे काय घडलं? यालाच दृश्याचा संग होणं म्हणतात. या अशा पद्धतीनं आपण पूर्णपणे दृश्यामध्ये बुडून गेलेलो आहोत. वरकरणी जर पाहिलं तर संतांना, महात्म्यांना सुद्धा देह प्राप्त झालेला आहे. कालच्याच निरूपणात आपण पाहिलं की ब्रह्मानंद महाराजही जेवण करतील, आपणही जेवण करू, मात्र ते दृश्यामध्ये अडकलेले नाहीत. जेवण केलं, विषय संपला असं आपलं होत नाही. आपण प्रत्येक कर्मातून दृश्यामध्ये आसक्त होत राहतो आणि ही आसक्ती आपल्याला आपल्या स्वरूपापासून दूर नेते. कारण जर एके ठिकाणी आपलं लक्ष असेल तर दुसऱ्या ठिकाणी दुर्लक्ष होणारच ना. समजा क्रिकेटचा खेळ चालू आहे, बॅट्समन बॅटिंग करत असताना बॉलर जोरात धावत येत आहे, तर बॅट्समनचं लक्ष अंपायरकडे किंवा गर्दीत कोण बसला आहे तिकडे कसं असेल? त्याचं लक्ष बॉलवरतीच पाहिजे. बॉलवर लक्ष नसेल तर त्याला नीट बॅटिंग करता येणारच नाही. तशा प्रकारे जर आपलं इकडे तिकडे लक्ष असेल तर आपल्या आत्म्याकडे लक्ष असू शकत नाही. म्हणजे दृश्यामध्ये, आसारामध्ये जर आपण गुंतत गेलो तर आपोआपच आत्म्याकडे दुर्लक्ष होणार आहे. इथे अडचण केवळ एवढीच आहे की आपण दृश्याचा त्याग करू शकत नाही. देह, मन, बुद्धी या गोष्टी आपल्या जवळ असल्यामुळं कळत किंवा नकळत आपल्याला दृश्याचा संग होतोच होतो. म्हणजे इथे पेच निर्माण झाला. दृश्य टाळता तर येत नाही, पण त्याचा संग होता कामा नये आणि दृष्टी आत्म्याकडे गेली पाहिजे. म्हणून इथे साधुसंगती अत्यंत महत्त्वाची आहे. तस्मात सारते दिसेना आणि असारते दिसे जना, सारासार विवंचना साधू जाणती. ही सारासाराची विवंचना, हा जो पेच आहे, याची जाण साधूला असते असं समर्थ म्हणतात. कारण तो दृश्यातून वाट काढत काढत आत्मज्ञानापर्यंत पोहोचलेला असतो. सद्गुरुपदिष्ट साधनेनं साधना करून
सद्गुरुपदावरती जो आरूढ झालेला असतो त्यालाच शरण जावं लागतं. समर्थ किती स्पष्ट खुलासा करतायत पहा. इतरास हे काय सांगणे, खरे खोटे कोण जाणे, साधू संताची एक खुणे, साधू संत जाणती. इतरांच्या हे लक्षात येत नाही. समर्थच एके ठिकाणी असं म्हणतात पहा, प्रेतापाशी प्रेत गेलं तर त्यानं काय होणार, दगडापाशी दगड गेला तर त्यानं काय होणार, अश्रद्धापाशी अश्रद्ध गेला तर त्यानं काय होणार, असत शिष्यापाशी असत शिष्य गेला तर त्यानं काय मिळणार. पूर्ण व्हायला शिकण्यासाठी जो पूर्ण आहे त्याच्याकडेच जावं लागतं, म्हणजेच सद्गुरूंचीच संगती धरावी लागते. दिसेना जे गुप्तधन, तयासी करणे लागे अंजन, गुप्त परमात्मा सज्जन संगती शोधावा. दाखला दिलाय समर्थांनी. जर गुप्त असलेलं धन शोधायचं असेल तर डोळ्यात अंजन जसं घालावं लागतं, तसंच आपलं गुप्त असलेलं आत्मस्वरूप शोधायला संतांची संगती करावी लागते. हे कशासाठी? मग आपल्याला काही कळत नाही का? दृश्यामध्ये तर संतही आहेत. पूर्वेकडं पाहिलं तर आपल्याला जसा सूर्य दिसेल तसाच श्री महाराजांनाही सूर्य दिसेल. अन्नपदार्थांच्या बाबत दृष्टांत आपण पाहिलाच. ब्रह्मानंद महाराजांनाही भूक लागेल, त्यांनाही अन्न दिसेल, तेही अन्न सेवन करतील. आपल्यालाही भूक लागून आपण अन्नच सेवन करू. मग असं काय आहे की ज्यानं संतांनाच शरण जावं लागतं? त्याचं कारण आपल्या अनुभवाच्या सवयीमध्ये दडलेलं आहे, आपल्या जाणीवेमध्ये दडलेलं आहे आणि आपल्या देहबुद्धीमध्ये दडलेलं आहे. आपल्यालाही दृश्य दिसतं आणि दृश्यामध्ये आपणही असतो, संतही असतात, ही गोष्ट खरी. पण त्या दृश्याच्या अनुभवाला आपल्या ठिकाणी सत्यता आहे, तर संतांच्या ठिकाणी त्याला सत्यता नाही. संत आत्मस्थितीमध्ये असल्यामुळं दृश्य हा भास आहे या पूर्ण भूमिकेत ते असतात. आपण तसे असत नाही. आपल्याला सुखदुःख आतपर्यंत जाणवतं, ते वरवर राहत नाही. आपल्याला असलेली आपल्या देहाची आसक्ती आपल्या मीतून बाहेर प्रगट होत राहते. आपला मी आत्म्यामध्ये मिसळलेला असत नाही. म्हणून संतांना शरण जावं लागतं. आणि आपल्याला गोष्टी कळणार म्हणजे कोणत्या माध्यमानं कळणार? आपल्या मनाच्या आणि बुद्धीच्याच माध्यमानं कळणार. आणि ही माध्यमं लटकी असतात, अपूर्ण असतात. आठवून पहा, अनंतशास्त्री श्री महाराजांना शरण गेले तेव्हा ते म्हणाले की माझी सगळी विद्या काढून घेतली म्हणा. मग त्यांना कळतच होतं की पण शाब्दिक ज्ञान असून परमार्थात काहीही उपयोग होत नाही. ब्रह्मसत्यम जगन्मिथ्या किंवा ते परमात्म तत्व मीच आहे हे पुस्तकात वाचून आपल्याला पाठही होईल, निरूपणात ऐकूनही कळेल, पण त्यानं आत्मस्वरूप प्राप्त होत नाही. संतांनाच शरण जाऊन त्यांच्याकडून विषय समजून घेऊन, साधना घेऊन, साधनेचं मार्गदर्शन घेऊन त्याप्रमाणे वर्षानुवर्ष साधना करावी लागते, तरच गुप्त असलेलं परमात्मतत्व कळून येतं. रायाचे सान्निध्य होता, सहजची लाभे श्रीमंतता, तैसा हा सत्संग धरिता सद्वस्तू लाभे, असं समर्थ म्हणतायत. सद्वस्तूस लाभे सद्वस्तू, अव्यावेस्तास अव्यावेस्तू, पाहता प्रशस्तास प्रशस्तू विचार लाभे. किती सुंदर ओव्यात पहा. श्री महाराज म्हणत नाहीत का, तुम्ही बैलगाडीत बसला तर बैलगाडीचा वेग प्राप्त होईल, आगगाडीत बसला तर आगगाडीचा वेग प्राप्त होईल. तसं साधूची संगती मिळाली की साधूचा वेग प्राप्त होतो आणि मग सहजपणे साधूची अवस्था प्राप्त होते. या विषयाकडं आपण साधनदृष्ट्या थोडं सखोलतेनं पाहूया. आपण आत्ता कोणत्या वेगात आहे? दृश्यामध्ये आपण आसक्त आहे ते मुळात कशामुळे? तर आपल्या बहिर्मुखतेमुळे. आणि बहिर्मुखतेमुळं आपल्या इडा आणि पिंगळा नाड्यांचा वेग सुरू आहे. आपली बहिर्मुखता आपल्या इंद्रियांमधून प्रगट होते. डोळ्यांमधून दृश्य दिसतं हे डोळ्याचं प्रगटीकरण आहे. त्वचेला स्पर्श जाणवतो हे त्वचेतून होणारं प्रगटीकरण आहे. जेव्हा जेव्हा प्रगटीकरण होतं तेव्हा तेव्हा चैतन्य शक्ती त्या त्या इंद्रियांमधून प्रवाहित होते. डोळ्यामागे चैतन्य नसेल तर डोळा पाहू शकणार नाही, हे सत्यच आहे ना. मग तसंच मनामागेही चैतन्य नसेल तर मनही विचार करू शकणार नाही. याचाच अर्थ असा की जेव्हा जेव्हा आपण दृश्यामध्ये आसक्त होतो
तेव्हा तेव्हा चैतन्याचा प्रवाह त्या दिशेला वाहायला लागतो. मग प्रवाह बहिर्मुख जर झाला तर अंतर्मुखता साधता कशी येणार? म्हणजेच शांत होऊन स्वतःच्या आत शिरता आलं पाहिजे. चैतन्याचा प्रवाह एकवटून जिथे आपला आत्मस्वरूप स्थित आहे तिथं नेता आला पाहिजे, आणि ते स्थित आहे आपल्या चिदाकाशामध्ये. याचाच अर्थ असा की अशा प्रकारे चैतन्याचा प्रवाह ऊर्ध्वगामी करणं म्हणजेच साधू ज्या गतीमध्ये आहेत, संत सद्गुरू ज्या गतीमध्ये आहेत त्या गतीमध्ये शिरणं. बरोबर याच्या उलट आपली गती सुरू आहे. आपल्या चैतन्याचा प्रवाह ऊर्ध्वगामी नसून अधोगामी झालेला आहे, इंद्रियांमधून बाहेर पडत आहे. हे बहिर्मुखत्व थांबवून अंतर्मुखत्व अंगी बाणलं पाहिजे. याचा अर्थ असा झाला की अंतर्मुखतेच्या दिशेने जेव्हा आपण प्रवास करायला लागू तेव्हा आपण खऱ्या अर्थानं साधू संगतीमध्ये किंवा सद्गुरूंच्या संगतीमध्ये आलो. केवळ सद्गुरू देहात आहेत आणि आपण त्यांच्या आसपास वावरत आहे म्हणजे सद्गुरूंची संगती आहे असा अर्थ होत नाही. आपलं चित्त कुठे आहे, आपलं मन कुठे आहे हे तपासणं आवश्यक आहे. देह सद्गुरूंजवळ आहे, सद्गुरू आपल्याशी काहीतरी बोलत आहेत, समजा आपण त्यांच्या पायाशी बसून श्रवणही करत आहे, पण मनानं आपण दुसरीकडे असलो तर आपण खरे तिथे सद्गुरूंपाशी नाहीच. म्हणजेच आपली दिशा कोणती हे तपासून ती आत वळवणं म्हणजे खरी संत संगती सुरू करणं आहे. अगदी समजेल अशा भाषेत सांगायचं झाल्यास श्री महाराजांकडे जाऊन नामात राहायला शिकलं पाहिजे. नामाव्यतिरिक्त इतर गोष्टीत जर मन गुंतायला लागलं तर मग आपण श्री महाराजांचा संग केलाच नाही. म्हणून समर्थ म्हणतात, रायाचे सान्निध्य होता सहजची लाभे श्रीमंतता, तैसा हा सत्संग धरिता सद्वस्तू लाभे. संत ज्या गोष्टीच्या संघामध्ये असतात त्याचा संघ आपण करायला पाहिजे. श्री महाराज कोणत्या संघात आहेत? भगवंताच्या, नामाच्या किंवा आत्मस्वरूपाच्या संघामध्ये श्री महाराज आहेत. तर तसंच आपण राहणं म्हणजे त्यांचा संग करणं आहे. थोडक्यात सांगायचं झाल्यास नामात राहणं म्हणजे श्री महाराजांचा संघ आहे आणि हे त्यांच्या संगतीमध्ये शिकायला पाहिजे. आपण काय करतो, आपल्या मनामध्ये एखादी गोष्ट येते, ती गोष्ट मुळातच आपल्या विकारांमुळे येते. ती मनात आलेली गोष्ट आपण चिंतनानं आतल्या आतच वाढवतो. त्याचा परिणाम असा होतो की आज ना उद्या आपण स्थूल इंद्रियांनी जाऊन ते कर्म करतोच करतो. म्हणजे आपण राहिलो विषयामध्ये. हेच विषयामध्ये राहणं उलटवून मागे फिरवून नामामध्ये राहणं घडायला पाहिजे. याचाच अर्थ असा की आपलं मन, आपलं चित्त, आपली बुद्धी नामामध्ये, आत्मस्वरूपामध्ये विसर्जित झाली पाहिजे. हे करायला सद्गुरू शिकवतात. आपल्या इडा आणि पिंगळाच्या ज्या गती आहेत त्या आपली बहिर्मुखता निश्चितपणे दर्शवत असतात. सद्गुरुपदिष्ट साधनेमध्ये या गती अत्यंत सूक्ष्म होऊन सुषुम्ना उघडते आणि चैतन्य त्या सुषुम्नेमधून प्रवाहित व्हायला लागतं. असं चैतन्य जेव्हा प्रवाहित होतं तेव्हा खरी संत संगती आहे. याला ज्ञानेश्वर महाराज पवन अशी संज्ञा देतात. ही पवनाची गती म्हणजे श्वासांची गती नाही. श्वास जेव्हा सूक्ष्म होऊन अंतरामध्ये सूक्ष्मतेनं सुषुम्नेतून व्हायला लागतात, प्राणगती जेव्हा मनाबरोबर मिसळून सूक्ष्मतेनं व्हायला लागते आणि तीही सुषुम्ना नाडीतून, तेव्हा त्याला पवन अशी संज्ञा आहे. या पवनाच्या स्थितीमध्ये मन पांगळ झालेलं असतं, चित्तवृत्ती अंतर्मुख झालेल्या असतात, मनामध्ये विकार असत नाहीत आणि असीम शांततेचा अनुभव साधकाला येतो. असं घडणं म्हणजे खऱ्या अर्थानं सत्संग होणं, म्हणजे संत ज्या संघामध्ये आहेत त्याचा संघ आपल्याला होणं. याच्या अभ्यासानं जर काही घडत असेल तर एखादा गुलाबजाम जसा मुरवट ठेवल्यानंतर पूर्ण गोड होतो तसाच साधक आत्मस्वरूपाकार होऊन जातो. हळूहळू पूर्ण होत होत एक दिवस संपूर्ण होऊन जातो. यालाच सद्वस्तू लाभणं असं म्हणतात. सद्वस्तूस लाभे सद्वस्तू असे सुंदर शब्द समर्थ वापरतात. जो आत्मा आहे त्यालाच आपण आत्मा आहोत हे कळतं. ते आपल्या बुद्धीला, मनाला, चित्ताला कळत नाही. व्यवहारातील आपली सवय याच्या उलट आहे.
आपल्या बुद्धीला काही कळलं तर आपल्याला कळलं असं वाटतं. त्याच मार्गानं आपण परमार्थामध्ये अनुभव शोधायला जातो. आपल्याला काही दिसलं तर देव दिसला असं वाटतं. काही ऐकू आलं तर संत साधू बोलतायत असं आपल्याला वाटतं. म्हणजे व्यवहारातलाच अनुभवाचा न्याय आपण परमार्थात नेऊन ठेवतो. परमार्थातील अनुभव हा मन, चित्त, बुद्धी याच्या पलीकडचा असतो आणि याच्या पलीकडे केवळ आत्माच आहे. त्यामुळे आत्म्याचा अनुभव आत्म्यालाच येतो. म्हणून समर्थ म्हणतात, सद्वस्तूस लाभे सद्वस्तू, अव्याव्यस्तास अव्याव्यस्तू. अव्याव्यस्त म्हणजेच मनाच्या अधीन जो आहे, जो चित्ताच्या किंवा इंद्रियांच्या अधीन आहे, त्याला इंद्रियांचे आणि मनाचेच अनुभव येतात. आत्म्याचा अनुभव त्याला येत नाही. उघड आहे, कारण जोपर्यंत आपण इंद्रियांच्या अधीन आहे, मनाच्या अधीन आहे, तोपर्यंत आपण दृश्यानं वेढले गेलेलो आहे. आठवून पहा मगाशी सांगितलेला पाण्याचा दृष्टांत. त्या पाण्यातून बाहेर यावं लागेल, दृश्यातून बाहेर यावं लागेल आणि ते बाहेर सद्गुरुपदिष्ट साधनेनंच साधक येतो. या दृश्याच्या पलीकडेच परमात्मा असल्यामुळं तोच त्याला जाणतो. म्हणूनी हे दृश्य जात, अवघेची आहे अशाश्वत, परमात्मा अच्युत अनंत, तो या दृश्या वेगळा. तीच गोष्ट ठसण्यासाठी स्पष्टपणे समर्थांनी मांडली. म्हणूनच हे सगळं काही दृश्य अशाश्वत आहे आणि परमात्मा मात्र या दृश्यापासून वेगळा आहे. आपली अडचण एवढीच झालेली आहे की त्या दृश्यामध्येच घोटाळत राहून देवालाही आपण त्या दृश्यामध्येच शोधायला जातो. आसार जे आहे त्यातच आपण साराला शोधायला जातो. असं घडत नाही. आसाराला बाजूलाच करावं लागतं आणि हे करणं केवळ आणि केवळ सद्गुरू कृपेनं जमतं. पुढे समर्थ म्हणतात, दृश्या वेगळा दृश्या अंती, सर्वात्मा तो सचराचरी. पण तो विषय आपण उजळणीमध्ये यथावकाश पाहूया. आज निरूपण सेवेला इथेच विराम देतो. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.